अरे अरे शांतता ठेवा सांगते, शांतता ठेवा बघा. अरे अरे हो 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 अरे ना ना, तुम्ही पोरांना आवरायला पाहिजे का? तिथून आराय मारताय तुम्ही. अरे ते पोरांना आवरा, तुम्ही बॅरिकेड तोडतील ना ते. अरे काय आरडाओरडा करताय? केव्हाची सेलिब्रिटी करत होते, आताचे फोटो ते तुमच्या समोर येणार आहे. हा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. आजची जत्रेत वाजू तुला काय कडक कॉमेडी करता भाऊ. अरे बापरे एकदम तुफानच येतो बा तुमच्या कॉमेडी. थँक्यू. हसून आहे ना पोटात आहे ना दगड होतात कॉमेडीचे. काय सांगू तुम्हाला, लय जबरदस्त. म्हणजे शंभू तुम्हासाठी थांबेले बरं 2 तास जाया. काय सांगे रे? अरे मग पोरे म्हणजे निसता श्याम भाऊ असंच करायचं. एवढं म्हणजे हिरो आहे ना हो. साधी गोटे का कांदे सपूत श्याम सुंदर राजपूत वा. अरे फॅन फॉलोइंग कमी आहे का तुम्ही हो? काय कुठल्या भाषेत बोलताय ते? आई राणीत वार्तालाप चालू आहे आमचा. हो सॉरी आमची मायनी भाषा आहे आहा. कायची भाषा आहे. बापे प्रियदर्शनी मॅडम काय करा तुमच्या खडीचं बा. तुमच्या खडीवर आहे ना इतकी तर नाही गायड बा. काही सरपटत आलेले आहेत इथं. बघा ते बघा तो पांढऱ्या कलरचा तो चष्मा लावलेला कसा आलाय. अरे तू कपड्या सांभाळणार येड्या. असू दे. बापरे चेतना मॅडम, तुमचं तर इतकं जबरदस्त फॅन आहे ना मी. आमच्या घरातले माणसं सोडा हो. माझ्या घरातलं कुत्रा मांजर ते बी तुमचे फॅन आहे बारे. तुमचं स्किट आलं ना माझ्या कुत्रा येतो आणि असं करतोय मांजर अशी करते. वाटलं तुम्ही मांजर वाटलं सिमिलॅरिटी. तुम्हाला सांगतो ना बरं भाव काय डिक्टो ऍक्टिंग करता हो ना. तुम्ही ती पाल केली होती बघा. बापरे माझ्या घरातल्या पालींनी तुमची पाल पाहिली त्या फिरकल्याच नाही ना घरामध्ये. आम्ही तसं ते उलटा अंड लावून ठेवतो बा काठीला, त्याच्यामुळे पाली येत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या घरात लावता का पालचं ते अंड? आमच्याकडे नाही येत पाली. अरे काही मजाच नाही ना, मग याला काय अर्थ आहे? पाल साठी ते अंड लावलं की मग शोभा येते घराला खरं. तुम्हाला लागत असेल ना तर एखादं बागायतदार आहे बरं का आपल्याकडे स्थळ. माझं लग्न झालंय. हो का? हो. काय करतात तुमचे मिस्टर बा? ते गाणे लिहितात. अरे वा 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 वा, जोरदार. म्हणजे शाहीर आहे बुवा. शाहीर नाही, हे कवी आहेत आणि गीतकार आहेत. हो का? त्याला काय होतं टले फळ यायचं जायचं पुढे. त्याला काय होतं? नाही चांगलं लिहितात ते. कार्यक्रम सुरू करूया. कार्यक्रम आहे. फक्त 2 मिनिटं द्या मला. थँक्यू प्रिया. तर मंडळी आता आपण कार्यक्रमाकडे वळतोय बुवा. आपले जे 2 मुख्य प्रायोजक आहेत त्यांचे आपण आभार मानणार आहोत. आपले पहिले प्रायोजक आहेत विराज जगताप, व्हॅनिटी बाहेरच्या टप्पा आणि तिच्या सोबतच्या गप्पा कोचिंग क्लासेस. यांचेही आभार मी मानतो. आणि आपले दुसरे जे आहेत प्रायोजक ते आहेत दशरथ शिरसट अँगर मॅनेजमेंट प्रोग्राम. यांचे मी आभार मानतो. या दोघांनी जर का पैसे दिले नसते तर आज हे इथे नसते बा. म्हणून त्यांचेही आभार. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला आपल्याकडे जे सेलिब्रिटी आहे काय यांना ओळखीची गरज आहे का? नाही ना. नाही आपण फॉर्मॅलिटी असते मला करून द्यावं लागेल ना. तर पहिले आहेत आपल्या चेतना भट मॅडम. चेतना मस्त आहे. चेतना भट मॅडम यांच्या सोबत आहे प्रिया इंदलकर मॅडम. प्रियदर्शिनी प्रियदर्शनी जाधव मॅडम. प्रियदर्शन जाधव वेगळे, मी प्रियदर्शिनी इंदलकर. ते प्रियदर्शन ऐकलं जाधव सुचलं मला डायरेक्ट. सुस्त फार मला. इंदलकर मला चालतंय. हा तर त्यांच्या बरोबर आहेत बुवा प्रियदर्शनी इंदलकर मॅडम. आता कोण राहिलं? यांची ओळख करून द्यायची गरज वाटते का? अरे एक झलक सबसे अलग बुआ. क्या बात है. म्हणजे कांदे सबूत श्याम सुंदर राजपूत. जोरदार टाळ्या. अरे
दादा इकडे पण आहे, इकडे पण आहे. अरे, समोर नाही, पण. बस, बस. अरे वा, वा. आवरा आहे. आवरा आहे. अरे त्यांना आवर ना, त्यांना त्यांना आवर, त्यांना आवर. अरे मुख्य कार्यक्रम पण करायचा आहे रे, मुख्य कार्यक्रम करायचा. थांबा रे. बाप रे, एवढा प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे हा जो जनसमुदाय लोटलाय भाऊ शांभाऊ तुमच्यासाठी, यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. हा? तुम्हाला काय वाटतं आपण यांना असं सोडणार आहे? मग आपण याच्याकडून काहीतरी करूनच घेऊ ना, आहे का नाही? मी काय म्हणतो, सर मॅडम ऐका ना, तुम्ही ना तुमच्यातलं काही टॅलेंट असेल ना गुप्तवालं, तेही ते सादर करा ना. हे ठरलंच नव्हतं ना पण आपलं. हा पब्लिक डिमांड आहे, तुम्ही पाहिलं ना पाऊल नाही, किती चौथाळले होते ते. अहो मेन कार्यक्रम आपला तो आहे ना वेगळा. हो तो होईल ना, पारितोषिक तो होईल ना. हो पण एक मिनिटाचं जर का काही सादरीकरण केलं तर बरं राहील. ऐका ऐका काय मंडळी ऐकायचंय का नाही काही वेगळा? ऐका हे बघा सगळं मान्य आहे पण हे आपलं ठरलंच नव्हतं. ठरलं नव्हतं तर आता पब्लिक डिमांडसाठी तेवढं का एक माझं म्हणजे रौनक येऊन जाईल हो या मेळाव्याला. बरं, ऐका ना तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे असं काही कॉमेडी आम्ही नाही सादर करू हा, शकणार. मग? मी गाणं म्हणते हवं तर. चालेल ना, गाणं पण चालेल. मंडळी चेतना मॅडम आपल्यासाठी गाणं म्हणणार, चालणार आहे की नाही? मॅडम Thank you, मॅडम thank ए you. माईक दे रे, माईक दे. हा हे घ्या. थँक्यू. म्हणा मॅडम म्हणा. हा ना जोरदार गाणं हा ना. हा. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. पाटील थांबा ना, पाटील हे नका करू प्लीज, मला गाऊ दे ना. चोरस राहतो ना, चोरस. नाही चौरस वगैरे कोरस म्हणतात त्याला पण नाही चोरस आहे ना, 1 2 3 तुम्ही चोरस देऊ ना आपण. बापरे हे खूप वेगळं आहे तुमचं, पण हे नका करू. असं का? ए वार तिकडा बेसुरे कुठले, तुमच्यामुळे गेलं ना सगळं. म्हणा गाणं म्हणा. ए कोणी माझं बोलणार रे? आणि तुम्ही शांततेत ऐकून घ्या, गाणं चांगलं आहे ते. मग जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. हा 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 ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. ओ मेंढळ येड पाय कुणाचा, मेंढळ येड पाय कुणाचं, झिम्मा फुगडी घालजी. हा हा झिम्मा घालजी फुगडी घालजी, झिम्मा फुगडी घालजी. वा जोरदार टाळ्या झाला पाहिजे चेतना मॅडमसाठी. मॅडम शिट्टीचा चोरस कसा वाचला? मस्त दिला. आता याच्यानंतर राहिलं कोण आहे? कोण राहिलं? गालावर खडी. बापरे मॅडम तुम्ही काहीतरी सादर करा, तुमच्यात काहीतरी आहे टॅलेंट मला माहिती आहे. तुम्ही ते करा ना, तुम्ही वेगवेगळे आवाज काढता. ते डबड्यातून एकदा आवाज काढला होता पहा तुम्ही. डबड्यातनं नाही, फॅलेक्सा नाव आहे त्याचं. ते फॅलेक्सा म्हणून कॅरेक्टर केलं होतं मी, त्याचं तुम्ही आवाज म्हणत असाल तो केला होता. नाही कळलं काही नाही पण भारी होतं ते. काय ते नंतर आलंच नाही बुवा. नाही ते खरं तर आवडलं होतं, मग ते परत केलंच नाही कधी. एवढं आवडलं. बरं चालतंय त्याचा आवाज काढा. सांगेन मी सरांना सांगा माझी निरोपच द्या बुवा तुम्ही. छोट्या मोठ्या गोष्टी दोघांना बुवा. छोटे मोठे गोस्वामी नाही आहेत ते, मोठे आणि गोस्वामी असं आहेत. हे ग्रेटच आहे हो, पण तुम्ही आता काहीतरी तुमचा ग्रेटनेस सादर करा. चला ए माईक द्या जरा. मॅडम हा. फॅलेक्सा नावाचं कॅरेक्टर केलं होतं, तर त्याच्या 2 ओळी. टाड्या जबरदस्त. हा वेगळाच गुण आहे बुवा, डायरेक्ट वेगळाच टॅलेंट आहे. म्हणा. फॅलेक्सा काहीतरी बोल. खानदेश वासियांना सगळ्यांना माझा नमस्कार, धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. मॅडम अजून करा. फॅलेक्सा आमच्यासाठी एखादं गाणं म्हणू शकतेस? ऑल राईट, 1 2 3 4. ला 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 वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त वेगळं टॅलेंट आहे हे वेगळंच टॅलेंट मी आज पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी हवेतल्या हवेत गप्पन माशी धरली आहे.
साधं टॅलेंट नाही नाही, टाळ्या. नाही 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 हा? ते असं सूर पकडतात वेस्टर्न म्युझिक मध्ये असं करतात ते माशी का पकडेन मी मला वाटतं माशी धरली काय बा? नाही का माशी नाही धरली का पण मॅडम खरं सांगतो म्हणजे प्रिया मॅडमचे टॅलेंट आहे वेगळे आम्ही सगळे तोंडात बोट घालून पाहत राहिलो सगळेच वा 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 जबरदस्त आहे कडक आहे, आवडलं आपल्याला. आता राहिलं कोण आता राहिलं कोण आता राहिलं कोण अब दिल थाम के बैठो बुआ एकदम अब दिल थाम के बैठो अब आरेला है अपना श्याम भाऊ द टायगर. अरे बाप खानदेशची आन बान शान आणि खानदेश सपोर्ट श्याम सुंदर राजपूत सर सर करा करा काहीतरी वेगळा टॅलेंट मारा हा ना काहीतरी खानदेशी तडकावून जाऊ द्या. येस करेक्ट या खानदेशना लोकेशले मना नमस्कार. वा 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 आठे ईसन गैर भारी वाटणं. धन्यवाद. तडका तडका खानदेश बसा जनकाच पाहिजे डायरेक्ट असंच पाहिजे हा हा नाही मजाने आला ना मजाने आली आहे एकदमच कचरा झालेला वाटतोय चांगलं करा काहीतरी. झालं माझं. झालं माझ्या माझ्या एवढा दणका असतो हेच वेगळे पण आहे ना माझं. अरे 2 शब्दात संपलं तुमचं वेगळे पण याच्यापेक्षा आई माझे झालं धुवून दे हे तरी वाक्य मोठं आहे. पाटील त्याला काय अर्थ आहे पण याच्यासाठीच फेमस आहे ना मी. अरे फेमस तुम्ही खानदेशच्या बाहेर आहे ना हो खानदेश मध्ये ए या येथूनच वाक्य सुरुवात होता मला येतो ए या त्याला काय कौतुक सांगताय तुम्ही. नाही पण आता मग काहीतरी कॉमेडी बिमेडी करा ना तुम्ही. अरे अशी एकट्याने कशी कॉमेडी करू अहो. काहीतरी करा ना हो तुम्ही. बरं, हे त्या मॅडमनी कसं गाणं म्हटलं आवाज खाल्ला तसं ह्यांनी पण काम केलं ना काहीतरी तसं तुम्ही काहीतरी करा. अरे नाही असं केलं मी आता केलं ना. तुम्ही डान्स करता का डान्स. अरे नाही डान्स नाही येत ना. करा ना ऐका ना डान्स अरे मला नाही येत खरंच सांगतो मला नाही येत. मंडळी हो. श्यामभाऊचा नाही. डान्स पाहायला आवडणार अरे आहे पब्लिक डिमांड आहे पब्लिक डिमांड आहे. काय डान्स करायचा मी. कर ना काहीतरी अख्खा डान्स कुठे बघणार आहे 2 ओळींवर कर ना. अरे पण कुठल्या दोन ओळी मला नाही येत डान्स. तू रील केलं होतास ना. अरे ते पृथ्वीला चिडवायला केलं होतं मी. हा म्हणजे तो काय डान्स होता का वागता बरक नुसता. अरे डान्सच होता हे 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 केलं होतंस ना. अरे त्याला चिडवायला केलं होतं मी. आता असं समज की त्याला चिडवतोयस आणि कर. करा, करा. 2 ओळी कर ना. तर मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे ब्रेक डान्सर खानदेशी मायकल जॅक्सन. करा करा अरे वाजव ना तुम्ही नाचाव तुम्ही वाजव तू नाच वाजव हा वा वा ये गाड्या कमॉन कमॉन श्याम दादा अरे बंद कर ना अरे त्याला लाज नाही तू तर लाज बाळग. ओ काय बोलताय. तुम्हाला नाही हो तुम्हाला नाही अरे श्याम भाऊ काय पाणी पाणी प्यायचंय का नाही काय करू राहिले हो तुम्ही असं नका करू ना. ब्रेक डान्स होता की हा ब्रेक डान्स होता एक मिनिट. नका करू ना असा डान्स. अरे बापरे उद्या उठून जर नृत्य कला ही लोप पावली ना त्याचं कारण तुम्ही असाल श्याम भाऊ. अरे बापरे. अति बोलता. एक मिनिट तुम्ही अति बोलता. पाटील अति. नाही, श्याम, नाही, पाटील. नाही. म्हटलं होतं नाही. ऐका रे तुम्ही मी असं सांगितलं बोलतोय. ना त्यांना डान्स करायला मी सांगितलं. ते म्हणत होते नाही बरोबर आहे. तुम्ही सांगितलं त्यांनी डान्स केला बरोबर आहे, हा? मॅडम. आता उगीच त्यांना शिवाय घालू नका. मी शिव्या घालतच नाही, नाही नाही. मॅडम मला सांगा कार्यक्रम त्यांच्या सुरू. डान्सवर कोणी टाळी तरी वाजवली का त्यांच्या डान्सवर कोणी हे एवढा तरी हसला का नाही, नाही, काय संबंध नाही ना कॉमेडी झाली ना डान्स झाला. एवढं sorry, बोलू sorry. नका तुम्ही सेलिब्रिटी म्हणून आले. हा मग सेलिब्रिटी आहे ना तर मग तुम्ही एक काम करा शंभू हा. तुम्ही डान्स मध्ये हा. तिकडे डान्स आपटला ना हा. तुम्ही गाणं म्हणा गाणं वाचताच म्हणा माझं गाणं डान्स पेक्षा जास्त आपटू शकतं. श्याम
तुमच्यात काही टॅलेंट नाही का हा त्या सई मॅडम तुम्हाला आईसबर्ग म्हणता आईसबर्ग थोडासा तसा स्नोफॉल होऊ द्या ना आमच्यावर नका ना तुम्ही आईसबर्ग नका म्हणू मला गैर टेन्शन येतं मग मी नाही म्हणत ना हो नाही म्हणत ओरडू सॉरी नका. नाही म्हणत आहे. त्या सई मॅडम म्हणता त्या म्हणता की श्याम हा. दादा तुम्ही पाण्याचे जेवढे वर दिसता बा तेवढेच खाली डीप मध्ये नाही मला एकदा सई मॅडमला भेटून सांगायचे आहे की मी जेवढा वर आहे ना तेवढा खेचून वर आणलेला आहे मी एवढाच आहे खाली बिली काहीच नाही आहे आणि त्यांना ना काय आईसबर्ग एक तो आईसबर्ग होता ज्याने टायटॅनिक बुडवली एक हा आईसबर्ग आहे जो टॅलेंटला धक्का मारून बुडवून टाकतो खरंच म्हणजे अरे काही बोलताय तुम्ही शांभू काही नका काही बोलू बोलतायत. तुम्ही त्या मोरे कदमांच्या स्किड मध्ये मेन पार्ट हाणता का नाही अरे कशाचा मेन पार्ट हा? हो पाठांतर असतं म्हणून असतो मी हा खरंच अरे बापरे ते दोन दलिंदर ना डेंजर विसरतात हो हा त्या दोन वळूंना राखणारा गुराखी म्हणून असतो मी तिथं काय सांगू आता? श्याम काय आता खरं ते सांगतोय मी तू स्वतःला गुराखी म्हणण्याच्या नादात त्यांना वळू म्हणतोयस हा? मातब्बर कलाकार आहेत ना ते नाही, ते मातब्बर आहेत पण मी मातीवर कलाकार आहे त्याच्या काय हो ना. हे बघ नाही हे बघ कसं हे नाही, बघ सांगदादा. ते विसरतात खरं सांगायला काय लाजायचं विसरतात एकदा ते अरुण कदम सर आहेत ना त्यांना चिकू म्हणायचं होतं ते कुचा म्हटले हे नको सांगू. जाऊ दे. कोण सहन करेल हा पंबन मी सहन करतो हा म्हणून मी आहे तिथे अब तुम्हाला काय सांगू एकदा तर म्हणजे ते त्यांची जोडी आहे ना डिस्को मोरे आणि यो यो अरुण तर जे अरुण कदम सर आहेत ना ते स्वतःला मी यो यो मोरे आहे असं म्हटले जाऊ दे. हा सांगू जाऊ तर नाही सांगू दे मला आज सगळं सांगू दे तर त्यांना जाग्यावर आणायचं काम मी करतो आता याला तुम्ही कॉमेडी समजता ऍक्टिंग समजता यात माझी काय चूक हो माझ्या काय दोष आहे याच्यात नाही नाही चुकलं तर आमचं जास्त वाटायला लागलंय तुम्हाला आम्ही सेलिब्रिटी म्हणून बोलवलं हेच चुकलं आमचं तुमचं चुकले एवढे मोठे मोठे स्टार सेलिब्रिटी असताना तुम्ही एका प्रॉम्प्टरला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं हे चुकलं. प्रॉम्प्टर म्हणजे तुम्ही ऍक्टर नाहीये अरे कशाचा डोंबल्याचा ऍक्टर हो प्रॉम्प्टर आहे ना सोफ्याच्या मागून नाही तर विंगीतून प्रॉम्प्टिंग करतो ना आमचे जे दोन सर आहेत ना त्यांना काय क्रिएटिव्हिटी सुचली काय माहिती स्टेजवर जाऊन प्रॉम्प्टिंग दे म्हणे बरं मी स्टेजवरून प्रॉम्प्टिंग करत होतो तर सई मॅडम आणि प्रसाद दादाला असं वाटलं अरे बापरे गैर भारी केलं त्यांनी माझ्या ऍक्टिंगचं कौतुक करून टाकलं ना हा या दोघांना बी वाटलं मग की आपला गडू चालतोय तर चालू द्या बुवा तेव्हापासून हा जगातला पहिला एकमेव प्रॉम्प्टर आहे जो मेकअप करून माईक लावून कॉस्ट्युम घालून त्या दोन गडूंना प्रॉम्प्टिंग करतो श्याम हे श्याम, काय झालं? नाही मी खरं सांगतो झालं? त्याच्यात तुमची चूक आहे तुमची अरे, चूक आहे काय तू फ्रस्ट्रेशन काढायला आलायस तू त्या मंचावर हे फ्रस्ट्रेशन नाही हे खरं आहे नाही एक मिनिट. पहिल्यांदा मला खरं सांगायला हा मंच मिळाला मी सांगणार सगळं साचलेलं मी सांगणार नाही नाही खरं ते मग ते प्रसाद सर खोटं बोलता का काय ते प्रसाद सर तुम्हाला काय म्हणता काय? श्याम तू चांगला माणूस आहे हे आहे आहे हो, नाही, आहेच, आहे आहेच. श्याम चांगला माणूस चांगला आहे माणूस आहे. हे काय बोलताय आहे. नाही हे बघा मुद्दा लक्षात घ्या जेव्हा जज एखाद्या नटाला तू चांगला माणूस आहे म्हणतात ना तेव्हा त्याचा अर्थ तू वाईट नट आहे असा असतो तो नको ना हे. अरे नाही मी चांगला नट असतो तो अरे तू चांगला नट आहे असं बोलले असते ना ते आणि काय चांगला माणूस मी काय त्यांच्या शेजारी राहतो का की त्यांचा गॅस संपला बुवा मी आणून दिला हे करायला- ना श्याम दादा, हे नाही हे करायला त्यांच्यात पाणी भरायला विसरले ते आणि मी कळशी आणून दिली आहे मी कधी दमडीची मदत केली नाही त्यांना तरी तो माणूस बिचारा मला चांगला म्हणत राहतो नको. कारण मी चांगला नट म्हणण्याची कधी संधीच दिली नाही त्यांना श्याम दादा, असा अर्थ आहे त्याचा नको श्याम उगीच काय- तुझे फॅन्स आहेत हा असू दे फॅन मी मला खरं बोलायचं आहे. नाही नाही नाही, काही किती तुझे दिवस सगळे आहेत फॅन्स आहेत हे नको करू मोठेपणा आहे. ओ दादा अरे- मोठेपणा आहे, मोठेपणा. मोठेपणा वगैरे सगळं ठीक आहे इथे बोंबलू नका तुम्हाला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं चुकलंय आमचं नाही, पण नाही. किमान अर्धा तास म्हणून तुम्ही सेलिब्रिटी सारखे वागा हो एक मिनिट. नाही लोकांना जर कळलं ना इथं चेसतील ते मला होऊ द्या. स्पॉन्सर पैसे मागतील उद्या मी आता सेलिब्रिटी म्हणूनच आलेलो आहे म्हणून चांगले कपडे घातलेत मी नाही तर मी चड्डीवर फिरत असतो काय बोलतोयस इथे कुठे आहोत आपण भान ठेव ना जरा एक तर मला जबरदस्ती स्टेजवर ढकलून देतात बऱ्याचदा हे करण ते करण याला सांग आणि त्याला सांग गप्प बस. म्हणजे तुमच्यात कुठलंच टॅलेंट नाहीये नाहीये talent. निर्बुद्ध आहे तुम्ही हो. चालता तुम्ही फुकटचे टट्टू वाटायला लागले आता काय झालं बस झालं काय बस झालं? ऐका माझं पाटील ते स्वतः बोलतात ना ठीक आहे तुम्ही त्यांना बोलू शकत नाही कळलं ना अरे मग त्याच्यात काय असं टॅलेंट दुसरं टॅलेंट बघायचं असतं तर मग स्किट घ्यायचं होतं आमचं आम्हाला स्किट करायला बोलवलं तुम्ही नाही बक्षीस वाटायला बोलवलं ना ते सोडून तुम्ही सगळं करायला सांगताय अरे केला एखाद्या मिनिटात तर काय फरक पडून गेला एकाच तुम्हाला मिनिटात एवढे पैसे तर दिले आम्ही काय नाही. माकडे आम्ही डान्स करून दाखव गाणं गाऊन दाखव
काही बोलताय तुम्ही, त्याच्यावरनं जज करताय. टॅलेंट बिलेंट काय वाटेल ते बोलताय त्यांना. प्रिया जाऊ दे. निघून जाऊ आत्ताच्या आत्ता इथून. ओ दामकी नका. अरे शांभाऊ, मी बायांसंगे बोलत नाही हा. तुला सांगितलं हे बाय, एक तर टॅलेंट दाखव नाही तर पैसे भरत करते छताडावर बस. किती उद्धट माणूस आहे रे. तुम्ही नका बोलू शांभाऊ. ए भाऊ, जाऊ दे, माणसानं पैशाचा माणसाचं मास- बोलायचं. ओ, एक मिनिट, एक मिनिट. आत्ता रिटर्न करू अरे, नका. एक मिनिट, जाऊ दे, पैसे प्रिया, परत नाही, नाही, करायचं. नाही, नाही तर talent दाखवा. आहे, शेवटचं सांगतो मी. आहे माझ्याकडे आहे टॅलेंट. तुम्ही बस बस, आहे माझ्याकडे टॅलेंट आहे. करतो ना, करतो टॅलेंट दाखवतो. नको हात जोडू. अरे नाही करतो, काहीतरी करतो. आता काय करायचं बुवा? हे टॅलेंट आहे माझ्याकडे. बघायचं का टॅलेंट बघायचं का? अरे दलिंदर, दाखव talent. या, या. कवायचं ना बच्चा 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 करतोय. हा? आधी काय सांगितलं होतं? काय? फक्त पारितोषिक वितरण आहे. हा? आता कशाला हसवायला सांगतो? अरे बापरे. लिंदार अरे खड्ड्यात गेला तुझ्या प्रोग्राम. नको रा असं करू. पैसे देऊन जा.